बघा, एक मनुष्य दरमहा 240 रुपये सेविंग बँकेत ठेवतो. ही रक्कम त्याच्या एकूण पगाराच्या 12% आहे, तर त्याचे मासिक उत्पन्न किती असा प्रश्न. लेकरांनो, हा 240 रुपये सेविंग म्हणजे बचत बँकेत ठेवतो. आता ही 240 रुपये जी रक्कम आहे, ही रक्कम त्या व्यक्तीच्या पगाराच्या 12% आहे. म्हणजे इथं आम्ही अशा पद्धतीची मांडणी करायची, इथं टक्के आणि इथं रुपये किंवा रक्कम. याचा अर्थ ही 240 म्हणजे 12% सेव्हिंग केलेली रक्कम. म्हणजे 12% म्हणजे जर का 240, तर त्याचा पगार 100%. कोणती गोष्ट 100% असते, है का नाही? मातीचा न डोळ्यानं न दिसणारा एक दुडीचा कण सुद्धा 100% असतो. लक्ष द्या. मग त्याचा पगार 100% म्हणजे किती? 12% म्हणजे 240, तर 100% म्हणजे किती? 100चा गुणाकार करायचा 240 सोबत, छेदस्थानी 12. आता हा भाग 12 24 हे 0 2 वर, म्हणजे 100 गुणिला 20 हा गुणाकार. 100 दोन्ही 200, त्यावर हे 0. 2000 हा त्या व्यक्तीचा पगार किंवा मासिक उत्पन्न असेल. हे या प्रश्नाचं उत्तर. ओके. पगाराच्या किंवा मासिक उत्पन्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.